संयोग या विषयावर दादाश्रींचे वचन ऐकूया. दादाश्री म्हणतात, या जगामध्ये फक्त दोनच गोष्टी आहे, आत्मा आणि संयोग. तिसरं काही नाही. जितकं आहे या दोघांमध्येच तुम्ही वर्गीकरण करू शकता. संयोगाबरोबर एकत्र झाले, एकता झाली तर मग संसार, आणि संयोग जाणणारा झाला तर मग होतो भगवान. या जगामध्ये एकसारखा फेरफार होतच असतो आणि ते सहज आहे. येणारा प्रत्येक संयोग हा वियोगी स्वभावाचा आहे. संयोग तर एकत्र होतच राहणार. संपूर्ण जग संयोग व वियोगामुळेच चालत आहे. या जगाला उत्पन्न करणारा कोण? कोणी बापसुद्धा उत्पन्न करणारा नाही. दादाश्री म्हणतात, हे तर संयोगिक पुराव्यानेच सर्व चाललं आहे. सायंटिफिक सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स, वैज्ञानिक परिस्थितीच्या पुराव्यानेच हे सर्व चालत आहे. वस्तूचं मिश्रण जसं होते तसं दिसते. त्यामध्ये कोणाला काहीच करावयास लागत नाही. उदाहरणार्थ हे इंद्रधनुष्य दिसते, त्यामध्ये कोणी रंग भरायला गेला का? हा तर संयोगिक पुरावा एकत्र झाला. विभिन्न वस्तूंचे संमेलन झाले तेव्हा इंद्रधनुष्य दिसले. संयोगिक पुराव्यात आता कोण कोण आहे? इंद्रधनुष्य बनवण्यामध्ये सूर्य आहे, ढग आहेत, पावसाचं पाणी आणि बघणारा, हे कितीतरी पुरावे एकत्र येतात तेव्हा इंद्रधनुष्य दिसते. आता याचा जर कोणी गर्व केला, मी जर नसतो तर हे झालं नसतं, हा गर्व खोटा आहे. कारण ढग नसते तरीसुद्धा इंद्रधनुष्य तयार झालं नसतं. सूर्यकिरण नसते तरी तयार झालं नसतं. पाणी नसतं तरी तयार झालं नसतं. तर हे सगळं काय असं आहे, वस्तूचं संमेलन आहे तेव्हा ते स्वरूपात येते. संयोग दोन प्रकारचे, आता आवडणारे आणि न आवडणारे. न आवडणारे संयोग हे अधर्माचं फळ, पापाचं फळ, आणि आवडणारे संयोग हे धर्माचे फळ, पुण्याचे फळ आणि स्वधर्माचं फळ म्हणजे मोक्ष. संयोग मात्र दुःखदायी असतो, मग तो आवडणारा असो किंवा न आवडणारा असो. कारण आवडणाऱ्याचा वियोग झाला तर दुःख होतं आणि न आवडणाऱ्याचा संयोग झाला तरी दुःख होतं. आत्मा यापासून एकदम निराळा आहे. तो संयोगाला सर्व तऱ्हेने पाहू शकतो, समजू शकतो असा आहे. परंतु संयोगाला चिकटून राहिला, त्याच्याशी लग्न लावलं तर काय होईल? कारण हे सर्व संयोग पौद्गलिक आहेत, ते अनात्म्याचे आहे. प्राप्त संयोगाशिवाय जगामध्ये कोणतीही वस्तू नाही. आणि प्राप्त संयोगास सारखं ठेवून समतोलपणानं निकाल करा. हे अजब तरचं वाक्य निघून गेलं बघा. आणि या एका वाक्यात जगातील तमाम शास्त्रांचे ज्ञान साररूपानं आलं आहे. आपण प्राप्त संयोगाचे ज्ञाता द्रष्टा आहोत, अप्राप्तचे नाही. आता 11 वाजता कोर्टात जायचं असेल आणि 11 वाजताच जेवणाचं ताट आलं, कारण त्यावेळेस तो संयोग प्राप्त झाला असं म्हणता येईल. याची आधी व्यवस्था करून निर्णय करावा लागतो की स्वस्थपणे जेवून घ्या. 2 हातांनी काय जेवता येईल? स्वस्थपणे जेवायचं म्हणजे काय की त्यावेळेस लक्ष कोर्टामध्ये जाता कामा नये. जर देह इथं जेवत असेल आणि तुम्ही कोर्टामध्ये असणार, याला काय अर्थ आहे? प्रथम शांत तऱ्हेने जेवा, नंतर कोर्टात सावकाश जा. लोक काय करतात?
प्राप्त संयोग भोगवू शकत नाही आणि जे अप्राप्त आहे त्याच्या मागे वेड्यासारखं लागतात आणि शेवटी ते दोन्ही गोष्टीस, दोन्ही संयोगास दुरावतात. अरे जेवण प्राप्त झालंय ते मुख्य समज, त्याचा उपभोग घे, तरच त्याचा निकाल होईल. कोर्ट तर अद्याप दूर आहे, तो संयोग अप्राप्त आहे, त्याच्या मागे कुठे जातोस? संयोगाप्रमाणे आपलं कार्य साधून घ्यायचं. संयोग प्राप्त झाला तेव्हा जर आपण कार्य साधलं नाही तर मग संपलं. अशी खरी सरळ समजूत कोण करून देतो? हे अनुभवी माणसाचं काम आहे. आता या ज्ञानी पुरुषांचा संयोग एकत्र येणं हे अतिशय कठीण काम, अतिशय दुर्लभ योग म्हणता येईल. कारण खूप पुण्य असतील, अतिशय जास्त पुण्यकर्म असतील तरच ज्ञानी पुरुषाचा संयोग येतोय. सर्व संयोग एकत्र होऊन निराळे होणार, परंतु ज्ञानी पुरुषाच्या संयोगाने कायमची शांती प्राप्त होते.